सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। विकासाच्या घोषणा हवेत, आदिवासींचे जीवन अजूनही अंधारात। रात्रीच्या काळोखात वृद्धाला झोळीतून 7 किलोमीटर वाहून नेण्याची वेळ, ग्रामस्थांचा प्रशासनावर गंभीर आरोप। स्वातंत्र्याची अनेक दशके उलटूनही सातपुड्याच्या दुर्गम भागात आजही विकासाची गंगा पोहोचलेली नाही। याचे एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक चित्र नंदुरबार जिल्ह्यातून समोर आले आहे। तळोदा तालुक्यातील कुवलीडाबर गावामध्ये मुख्य रस्ता नसल्यामुळे एका गंभीर आजारी वयोवृद्धाला रात्रीच्या अंधारात तब्बल 7 किलोमीटर पर्यंत बांबूच्या झोळीतून रुग्णालयात नेण्याची दुर्दैवी वेळ नातेवाईकांवर आली। मिळालेल्या माहितीनुसार तळोदा तालुक्यातील दुर्गम कुवलीडाबर येथील रहिवासी कुवरसिंग कांड्या वसावे या वयोवृद्धाला अचानक पोटात आणि पाठीत तीव्र वेदना होऊ लागल्या। रात्रीची वेळ आणि त्यातच गावापासून मुख्य रस्ता सुमारे 7 किलोमीटर अंतरावर असल्याने कोणतीही रुग्णवाहिका किंवा वाहन गावापर्यंत येऊ शकले नाही। अखेर नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी मिळून कुवरसिंग यांना बांबूच्या झोळीत झोपवले आणि रात्रीच्या अंधारात पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणले। तेथून त्यांना पुढील उपचारासाठी हलविण्यात आले। कुवरसिंग वसावे यांच्यावर सध्या नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे। सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे। मात्र त्यांना रुग्णालयात पोहोचवताना नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना जी मोठी कसरत करावी लागली, त्याने प्रशासनाच्या विकास दाव्यांची लक्तरे वेशीवर टांगली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव या तालुक्यातील अनेक दुर्गम गावपाड्यांची अवस्था आजही अत्यंत दयनीय आहे। पक्क्या रस्त्यांची सुविधा नसल्यामुळे येथील रुग्णांना आजही पायपीट करावी लागते। विशेषतः पावसाळ्यात येथील परिस्थिती अधिक भयानक होते। रस्ते चिखलमय झाल्याने गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर रुग्णांना बांबूच्या झोळीतून किंवा खाटेवर टाकून जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यापर्यंत वाहून न्यावे लागते। कुवलीडाबर गावाला सर्व हंगामी रस्त्याने 12माही रस्ता जोडण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार केली आहे। मात्र वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा थेट आरोप आता ग्रामस्थांनी केलाय। आणखी किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार, असा संतप्त सवाल आता सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिक विचारत आहेत। भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष होत आली, तरी सुद्धा नंदुरबार जिल्हा असेल किंवा गडचिरोली सारखा जिल्हा असेल तर त्या ठिकाणी अद्याप ही जी दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी अद्याप ही रस्त्याचा अभाव आहे, रस्ते पोचलेले नाही। काल परवाच कुवलीडाबर, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार या ठिकाणी एक रुग्णाला रात्री 12:30च्या दरम्यान तळोदा या ठिकाणी आणण्यात आलं। अतिशय दुर्दैवानं काही वेळेस गरोदर माता असेल किंवा वयस्कर असेल तर त्यांचा मृत्यू देखील वाटेत होतो। बांबूची जोडी करून रुग्णाला आणावं लागतं। अतिशय दुर्दैवी ही बाब आहे। अनेक दुर्गम जी खेडे आहेत त्या ठिकाणी या मूलभूत सुविधा अद्यापही पोचलेल्या नाही। यासाठी ज्या राज्य सरकारला जी वास्तविक परिस्थिती काय आहे ग्रामीण भागातील, या वास्तविक परिस्थितीची माहिती जाणून ज्या मूलभूत सुविधा आहे त्या मूलभूत सुविधा खेड्यापर्यंत, रस्ते असू द्या, पाण्याची सुविधा असू द्या, आरोग्य असेल, शिक्षण असेल, रस्ते असेल, या ज्या काही मूलभूत सुविधा आहे या मूलभूत सुविधा खेड्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। नंदुरबार जिल्ह्यात अनेक दुर्गम भागात रस्ता अभावी गरोदर माता असेल, वयस्कर माणसं हे रस्त्यातच काही वेळेला दुर्दैवी मृत्यू होतो। यासाठी सरकारला विनंती करतो की दुर्गम भागातील ज्या मूलभूत सुविधा आहे त्या मूलभूत सुविधेकडे लक्ष दिलं पाहिजे। आम्ही संघटनेच्या माध्यमातून वारंवार या सुविधेसंदर्भात पाठपुरावा करतो, परंतु तरी सुद्धा सरकार लक्ष देत नाही। काही वेळेला कुवलीडाबर या ठिकाणी मनरेगेतून 3 वर्षापूर्वी हा मंजूर होता आणि काही कामकाज सुद्धा थोडंफार झालं, परंतु त्या ठिकाणी रस्ता हे अर्धवटच राहिला आणि पूर्ण केलेला नाही। अशी थातूर मातूर कामही केली जातात। निकृष्ट दर्जाची ही कामं काही ठिकाणी होतात, काही ठिकाणी कामं सुद्धा ही होतात। वाढती टक्केवारी नेते असू द्या, अधिकारी असू द्या यांची आणि भ्रष्ट की किडलेली भ्रष्ट यंत्रणा यामुळं काही कामं ही अतिशय निकृष्ट दर्जाची होतात। आणि यासाठी ज्या मूलभूत सुविधा आहे या अतिशय पारदर्शकपणे आणि दुर्गम भागातील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या गोष्टीकडे राज्य सरकारनं हे लक्ष देणं आवश्यक आहे।